तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जातं। या आंदोलनाची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। संतप्त शिवसैनिकांनी आता रुग्णालय प्रशासनावर चिल्लर उधळलेली आहे। पैशांमुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचं दिसतंय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहे। रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली जाते। तर ही घोषणाबाजी देखील आपण पाहतोय। मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर मोठा गदारोळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। रुग्णालयाचे अधिकारी हे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी आलेले होते, मात्र आंदोलकांनी मागे न हटण्याचा इशारा दिल्यानंतर हे अधिकारी देखील आता परतलेले आहेत। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार हा असा आरोप देखील आता शिवसैनिकांच्या वतीने केला जातोय आणि दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। रुग्णालयाच्या परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने चिल्लर फेकत हे आंदोलन करण्यात आलं। दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। रुग्णालयाचे अधिकारी हे शिवसैनिकांचा संताप पाहून आता माघारी परतलेले आहेत। काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहतोय। संतप्त झालेले हे सगळे शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अमोल, कशा पद्धतीचं वातावरण आहे? मोठा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पालिकेचे अधिकारी देखील बाहेर चर्चा करण्यासाठी आले होते, मात्र ते देखील शिवसैनिकांचा संताप पाहून आता मागे परतलेले आहेत। महापालिकेचे अधिकारी नाही तर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी हे निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर गोंधळ हा पाहतोय। आता समोर पाहतोय की ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, आक्रमक झालेली आहे। ज्यावेळेस रुग्णालयाचे अधिकारी या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांच्या अंगावर अशा पद्धतीचे जे चिल्लर पैसे आहेत ते फेकल्याचं प्रतिकात्मक आंदोलन आहे ते या शिवसेनेकडून करण्यात आले। 10 लाख रुपये भरले नाही, त्यामुळे रुग्णाला या ठिकाणी उपचार मिळाले नाही आणि त्यानंतर त्या रुग्णाला जास्त त्रास झाला आणि त्याच्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला। ही सगळी घटना आपण पाहिलेली आहे। पण आता ही परिस्थिती पाहतोय, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेली आहे, बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा आहे। पण आता शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते ससून नक्कीच आपण बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करूया। पण परिस्थिती आपण इथं पाहतोय की अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे, ती सुद्धा आहे। बॅरिकेड उचकटून हे सगळे शिवसैनिक आहेत ते आतमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते, पण पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण आहे ते सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या शिवसेनेकडून त्यांच्या अंगावर चिल्लर आहे ती फेकण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता सत्ताधारी पक्षातलेच शिवसेना ही कुठेतरी आक्रमक झालेली आहे। आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। अधिकारी आम्हाला फक्त धनंजय केळकर सचिव व्यवहार माहिती आहे। पैसे घेताना ही लोक पुढे असतात, ही लोक फक्त डॉक्टर यांच्यावर आमचा कोणताही राग नाही। कालावधी झाला अजून काहीच कारवाई होताना दिसत नाही, म्हणून तर त्यासाठी आलो आम्ही इथं। यांना भीक लागली म्हणून यांना चिल्लर फेकून दिली। आज मी यांना भीक दिली चिल्लरची। पोलीस तुम्हाला भेटू आज जाऊन देत नाही नाही ते म्हणलेच आम्हाला, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, त्यांना आम्ही बोलवतोय, सचिव व्यवहाराला बोलवतोय। रुग्णालय प्रशासन यांचे निवेदन घेण्यासाठी येईल असं या शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे। पण या बाजूला आपण पाहतोय हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत ते निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। पण पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतोय शुभम, जी चिल्लर आहेत ती फेकून या रुग्णालय प्रशासनाचा निषेध आहे तो केलेला आहे। 10 लाख रुपये भरले नाही म्हणून या महिलेला या ठिकाणी उपचार घेता आले नाही आणि त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयामध्ये त्या महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला। ही सगळी घटना पाहिल्यानंतर याचा राज्यभरामध्ये संताप सुद्धा पाहायला मिळतो आणि त्यानंतर आता या रुग्णालयाच्या विरोधामध्ये अनेक राजकीय संघटना, सामाजिक संघटना आहेत त्या सुद्धा आक्रमक। आता ही दृश्य आपण पाहतोय शुभम, पुन्हा एकदा हे शिवसैनिक आहेत ते आतमध्ये शिरण्याच्या तयारीमध्ये आहे। ही दृश्य आपण पाहतोय, पोलिसांची धावपळ आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालेली आहे। बॅरिकेटिंग केलेलं असताना सुद्धा शिवसैनिक आहेत ते आतमध्ये शिरण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यांना कुठेतरी आता रोखण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला जातो। ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय, सत्ताधारी पक्षातली शिवसेनाच आता या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि या रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमकपणा आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कुठेतरी आता इथलं जे वातावरण आहे ते सुद्धा पुन्हा एकदा तापू लागलेलं आहे। रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा शिवसैनिक आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत।
ताई काय तुम्हाला आज सोडत नाही निवेदन द्यायला? आमच्यातला शिवसैनिक जागा होईल, आम्ही विसरून जाऊ आम्ही सत्तेमध्ये आहोत. कारण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस आम्हाला सांगितले गेले कुणावरती सत्तेत जरी असलो तरी त्यावेळेस सत्तेला आम्ही लाथ मारू शकतो. आमचे उपमुख्यमंत्री आज खरं तर एवढं वैद्यकीय क्षेत्रात काम करतात, असं असताना असा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. आक्रमक झालेलं आहे. इथं आपण पाहतोय की या बाजूला पुन्हा एकदा शिवसैनिकांना नेलं जाते. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात केलेला आहे. ही दृश्य पुन्हा एकदा आपण पाहतोय. आता दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि सध्या तरी या रुग्णालयामध्ये जाणारी वाहतूक आहे ती पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहे. असं वातावरण आहे ते सध्या या ठिकाणी शुभम निर्माण झालेलं पाहायला मिळतंय. अगदी अमोल, रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं काही भूमिका अद्यापर्यंत स्पष्ट करण्यात आलेली आहे का? कारण मृत महिलेच्या नातेवाईकांनी जो दावा केलेला आहे तो गंभीर दावा आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं काही स्पष्टीकरण देण्यात आलं का? या संपूर्ण प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका काय आहे? या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोग्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय आहे ती समोर आली आहे का? खरं तर अजित पवार या पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे अजित पवारांनी याबाबतची माहिती घेऊन जी कार्यवाही आहे ती करणं आवश्यक आहे. पण अजून तरी अजित पवारांकडून या संपूर्ण प्रकरणाची दखल ही घेतलेली नाही याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे सत्ताधारी आता याबद्दल किती गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाकडे पाहते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडून सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलेला मदत करावी अशा पद्धतीचा फोन आहे तो या रुग्णालय प्रशासनाला गेलेला होता. त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही मदत आहे ती त्या महिलेला करण्यात आली नाही आणि त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयामध्ये या महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला. आणि त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा पाहतोय की या ठिकाणी गर्दी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक या ठिकाणी झालेले पाहायला मिळतात. रुग्णालय प्रशासनाची भूमिका जर आपण पाहिली तर काल आपण या रुग्णालय प्रशासनाचे धनंजय केळकर जे प्रमुख आहेत यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी जी माहिती दिलेली आहे संपूर्ण अंतर्गत चौकशी आहे ती करण्यात आलेली आहे, ती झालेली आहे. त्याचा अहवाल हा राज्य शासनाला सुद्धा पाठवला जाईल असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर रुग्णाच्या नातेवाईकांकडून अर्धवट माहिती दिली जाते असं सुद्धा त्यांनी. ठीक आहे अमोल, महत्त्वाचे अपडेट एकंदरीत आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवले आहेत. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं शिवसैनिक आता रुग्णालयाच्या बाहेर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या बातमीच्या संदर्भात नेमकी पालकमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय आहे हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुर्तास या दृश्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.